बातम्या सगळ्या सविस्तर पाहणार आहोत आणि सुरुवातीचीच बातमी अतिशय मोठी बातमी आहे। एनडीटीव्ही मराठीमुळे देशमुख हत्या प्रकरणात मोठी मदत झाली आहे। संतोष देशमुखांचे रक्ताने माखलेली बनियान एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती। हत्येच्या 5 दिवसानंतरही पुरावा घटनास्थळीच पडून होता। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर सीआयडीने हा पुरावा जप्त केला आणि त्यानंतर पुढील तपासालाही सुरुवात केली। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीमुळे देशमुख हत्या प्रकरणात ही एक मोठी मदत झाल्याचं बघायला मिळतं। संतोष देशमुखांची रक्ताने माखलेली बनियान ही एनडीटीव्ही मराठीने दाखवली आणि हत्येच्या 5 दिवसानंतरही पुरावा घटनास्थळीच पडून होता। अखेर बातमीनंतर सीआयडीने त्या ठिकाणी जाऊन हा पुरावा जप्त केला। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स देत आहेत। मोहसिन, नक्कीच वर्ष, आपण जर बघितलं तर या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळे पुरावे सापडलेले आहे आणि आता दोष आरोपपत्र देखील न्यायालयात दाखल करण्यात आलंय। यात दोष आरोपपत्रामध्ये वेगवेगळ्या पुराव्यांची यादी दिली आहे आणि यात एक महत्वाचा पुरावा तो म्हणजे संतोष देशमुख यांची रक्ताने माखलेली बनियान आणि त्या ठिकाणी एक खाकी कलरचा पुठ्ठा जो आहे तर त्याचा देखील या दोष आरोपपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। विशेष म्हणजे 9 तारखेला जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर जी आहे तर या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला होता। मात्र 5 दिवस उलटून देखील त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची बनियान पडलेली होती आणि जेव्हा एनडीटीव्ही मराठीची टीम पहिल्यांदा म्हणजे जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ज्या ठिकाणी त्यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी जाणारं एकमेव चॅनल हे एनडीटीव्ही मराठी होतं आणि त्या ठिकाणी जाऊन आपण ग्राउंड रिपोर्ट केला होता आणि त्यावेळी जी संतोष देशमुख यांची रक्ताने माखलेली जी बनियान जी आहे ती आपण महाराष्ट्राला दाखवली होती आणि त्यानंतर याची गंभीर दखल घेत तात्काळ सीआयडीने जे आहे तर ती बनियान जी आहे तर ताब्यात घेतली होती। तो पुठ्ठा जो पडलेला रक्ताने भरलेला होता तो देखील ताब्यात घेतला होता आणि हे दोन्ही पुरावे जे आहेत तर आता न्यायालयात सादर करण्यात आलेले आहे। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आहे तर एनडीटीव्ही मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर हा महत्वाचा पुरावा जो आहे तर तो सीआयडीला मिळालेला आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात एक महत्वाचा पुरावा जो आहे तर महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम एनडीटीव्ही मराठीने केलेलं आहे आणि एसआयटीला या सगळ्या प्रकार या 2 पुराव्याचा महत्वाचा जो आहे तर या सगळ्या प्रकरणात खटला चालवताना जे आहे तर मदत होण्याची शक्यता आहे आणि ही जी बनियान आहे तर ती जी आहे तर संतोष देशमुख यांची आहे। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे तर आपण जी पुराव्यांची यादी आहे त्यात हे 2 पुरावे महत्वाचे समजले जातात। अगदीच मोहसिन, त्यामुळे आता या पुराव्यानंतर सीआयडी कडून कसा पुढे तपास केला जातो याकडे आपलं लक्ष असेल। सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।